मग तुम्ही सांगितलं की आता तुम्ही गरम होणार आहे. ते सरकारनं जर जे आर काढलं तर अधिकाऱ्याला काय प्रॉब्लेम आहे? कारण तुम्हाला एखाद्या ग्राउंड लेवलचं माहित नसेल हे काय चाललंय. प्रत्येक शाळावाला जेवढे विभाग आहेत 100% फीस घ्यायला लागली. आता वैद्यकीयमध्ये फीस भरणार सोपं नाही राहिलं. मग वैद्यकीय आम्हाला, तंत्र शिक्षणावाले आम्हाला सुविधा आणि सोयी देत नाहीयेत. तोपर्यंत आम्ही काय करणार? शिक्षण व्हायला नको जायला. आम्ही गरीब असे येतं. आता तुम्ही त्याच प्रवाहात आलाय. मी आणखीन तुम्हाला मोठेपणा देतो आणि देतच राहणार आहे. हे प्रेम टिकवायसाठी मी तुम्हाला सांगायला, आणि तुम्हाला नाही सांगायचं सांगायचं कोणाला. मग अधिकाऱ्यांना, शाळावाल्यांना, दोघांना मिळून मराठ्यांचा आणि देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा संवाद होऊ द्यायचा नाहीये का? असा काही डाव आहे का? किंवा असं काही आहे का अधिकाऱ्यांनाच तुम्ही अंमलबजावणीचे तुमच्या विभागांना निर्देश दिले नाहीत म्हणून आम्हालाच येड्यात काढायचं काम आहे, असं काही आहे का? का प्रेम टिकू द्यायचं नाही हे तुमच्यापर्यंत नाहीये माहिती. आता पोरांना काय वाटतं, गरिबांच्या पालकाला काय वाटतं? आपलं पोरग पटकून ऍडमिशन घ्या रे बाबा, सुई सवलती लागायच्या, तर जर ऍडमिशन गेलं तर पोराचं 1 वर्ष व्हायचं, मग ते 100% फीस द्यायला. मग आता आम्हाला सवलती कधी लागू होणार? आमच्याकडून 100% फीस घेतल्यावर, आम्ही 100% पुस्तकं सगळे घेतल्यावर, आम्ही खोल्या तिकडं भाड्याने केल्यावर, कारण खोल्या आता भाड्याने करताना अगोदर त्याला ऍडव्हान्स द्यावा लागतो. ते बघणं चालं. मग म्हणजे पुन्हा आमच्या नड्याला फासच लागला. सरकारने तर एवढं मोठं काम केलं, एवढं मोठं, त्याची स्तुती राज्यात लय भयान होती. ही जी स्तुती होती ना राज्यात खूप मोठी होती की सरकारनं मराठ्यांना पहिल्यांदा एवढ्या मोठ्या सवलती दिल्यात. देवेंद्र फडणवीस साहेबांनी, विखे पाटलांनी मध्यस्थी केली, लाड साहेबांनी. आणि मग आता ह्या फीस जर आमच्या भरल्या असल्या तर तुम्ही माघारी त्याची ऑर्डर करा, आमचे लोक ऍडमिशन घेऊन टाकते. मी दादा तर तेच सांगितलं. याच्यामध्ये 23 तारखेच्या बैठकीचा विषय मी घेतो, म्हणजे तुमचं पहिल्या विषयाचं उत्तर तुम्हाला देतो. ज्या संस्थांना हा जी आर गेलाय आणि ज्या संस्था ह्या जी आरचं पालन करणार नाही त्यांच्यावरती कडक कारवाईचे निर्देश आम्ही देऊ. ज्यांनी फिया घेतल्या आहेत ते फिया परत दिल्या जातात त्या मुलांना. मग काय हरकत नाही, मग काय हरकत नाही. आणि हा जो कायदा आहे, एक तुम्हाला सांगतो, माननीय मुख्यमंत्र्यांचं तुम्ही अभिनंदन केलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील तुमचा सन्मान करून सांगितलं की प्रसाद लाड आणि विखे पाटलांनी जे म्हटलं ते मला विचारून आणि माझ्याशी चर्चा करूनच म्हटलं. त्यामुळे हे कुठलीही गोष्ट मुख्यमंत्र्यांना न विचारता गेली नाही, हे त्यांनी स्वतःनी एका ठिकाणी टीव्हीवर चॅनलच्या माध्यमातून सांगितलं. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो तुम्ही माझ्या कानावर विषय टाकला तर माझं ते काम आहे. मी आता ऍडिशनल कलेक्टरला देखील सांगितलं. 23 तारखेला सर्व डिव्हिजनल कमिशनर आमच्या उपसमितीच्या बैठकीत असतील. आता 23 तारीख म्हणजे मंगळवार झाला, त्या मंगळवारी तसे निर्देश दिले जातील. मी उद्या मुंबईत गेल्यानंतर मुख्यमंत्र्याला चहापान आहे, त्या चहापानात हा तुमचा विषय कानावरती घालतो आणि तात्काळ यावर कारवाई करून सोमवारपर्यंत सर्व शाळा कॉलेजला जे आर पोचेल, ईमेल पोचेल, डिव्हिजनल कमिशनरला तसे आदेश देतो आणि ते आपण करून घेऊ. आणि मुलांच्या फिया म्हणजे ज्या पालकांनी फिया भरल्या त्यांना देखील त्या परत दिल्या जातील. त्याच्यामध्ये देखील दादा आपल्याला असं वाटतं की काही 5, 50, 100 राहिले तर तुम्ही आम्हाला कळवा, त्या कॉलेजवर दबाव टाकून ते करायचं काम आपण करू. हे बघा, आम्ही तुमच्यावर शंका असती तर तुम्हाला सांगितलं असतं, म्हणलं जाऊ दे तिकडे, येड्यातच काढाले. शपथ मी थोडा येडा आहे मराठ्याचा. मी लगेच म्हणलं तुम्ही येड्यात काढाले, हे तुमचं दप्तर आणि तुम्ही आणि मी माझा धंदा बघतो काय करायचं. मी खरं सांगतोय, कारण मी शाळेवरती 2 दिवस, ते पण तुम्हाला मीडिया समोरच सांगतो. कारण काय असतं, आपलं क्लिअर टायटल राहिलं पाहिजे. तुम्हालाही डाग नको, आम्हाला पण नको. आम्हाला की तुमच्या पक्षात असल्यामुळे तुम्हाला डाग नाही लावायचा आणि तुम्हाला येड्यात नाही काढायचं. जरी मुख्यमंत्र्यांनी नाही केलं तरी तुम्हाला शब्द आहे मीडिया समोर, आम्ही कधीच म्हणणार नाही की लाड साहेबांनी आम्हाला फसवलं, कधीच म्हणणार नाही. कारण हे लय विचित्र राजकारण असतं. त्यामुळे आम्ही तुम्हाला काय दोष देणारच नाही. हे आता आमच्या पाठीलाच पोहोचले, 1 वर्ष झालं. हे नाही म्हणजे हे सांगतोय, हे नाही, हे आमच्या मागण्याचं म्हणतोय. हे पाठीलाच पोहोचलंय, आमच्या लढणं संघर्ष करणं हे पाठीलाच पोहोचलेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्यावर रुसून तरी काय करावं म्हणून एक प्रेमाचं नातं तुमच्या चेहऱ्याकडे बघून आम्ही हे केलं. मी काय केलं, मी 2 दिवस राज्यात प्रत्येक गावात मराठा सेवक आहे. 26,000 गावं जरी असले तरी वाड्या खेड्या धरून 40,000च्या आसपास राज्यात आहे. माझ्याकडे जवळपास 53,000 मराठा सेवक आहे. आम्हाला कुठली बी माहिती जर 5 मिनिटात बी घ्यायची असली तरी आम्ही घेतो. म्हणजे हे पहिल्यांदा मी सांगालोय मीडिया पुढे, हे कोणाला सांगितलेलं नाही मी आतापर्यंत. आमच्याकडे तेवढी यंत्रणा असल्यामुळे म्हणलं जरा शाळा विचारा मास्तराला. मास्तर म्हणतंय पुरे पैसे फीस घेतल्यात आहे, वरून तसा जे आरच नाही. मी त्या पाटील साहेबाला सांगितलं होतं आठवड्यापूर्वी की तुम्ही हे ओबीसी मंत्रालयाला तुम्हाला सांगावं लागणार आहे, ओबीसी विभागाला, कारण तुम्ही ओबीसीच्या सवलती लागू केल्यात. ओबीसी विभागाकडून खाली त्यांचे आदेश पुटअप झाल्याशिवाय खालचे लोक ऍडमिशन करणार नाहीयेत. हे त्याच दिवशी सांगितलंय मी तुम्हाला, हे ओबीसी विभागाला मंत्रालयाला सांगावंच लागणार आहे, त्याशिवाय खाली होत नाही. कारण हे ओबीसीच्या सुविधा सवलती आहेत.
तुम्हाला हसन मुश्रीफ साहेबाच्या मंत्रालयाला सांगावं लागणार आहे खाली आदेशित करा म्हणून. चंद्रकांत तुम्हाला चंद्रकांत दादांच्या सांगावं लागणार आहे आणि दादाजी भुसे साहेबांच्या मंत्रालयाला सुद्धा सांगावं लागणार आहे की हे करा, तेव्हा हे कुठंतरी आमचं कडीला लागणार आहे. नसतं हे सोपं नाहीये मग एवढं की आमच्या होऊन जाईल 5 वर्षाचं शिक्षण 1 वर्षाचं शिक्षण तरी लागू नाही व्हायचे नाही, आपण करू. तोवर आम्ही संपून जाऊ आमचे विद्यार्थी. म्हणून आता तुम्ही सांगितलं फीस वापस देईन त्याच्यामुळे आमचा तिथं बी काही त्यातली अडचण नाही राहिली. फक्त आता ते सातारा संस्थांचा जे विषय राहिला ना तो लवकर मार्गी लावून घ्या. ते तर तुम्हाला म्हटलं दादा ना, आपण ते तुम्हाला विखे पाटील साहेबांनी देखील मागच्या आठवड्यात ते सांगितलं. एजीकडे ओपिनियनला पाठवलं आणि 30 तारखेपर्यंतची वेळ घेतली आणि त्यांचं असं म्हणणं पडलं की बऱ्याच विषयावर याच्याची चर्चा अभ्यास अनेक लोकांची चर्चा करावी लागेल. ते आल्यानंतर तात्काळच आपल्याकडे पुन्हा एकदा विखे पाटील साहेबांनी आम्ही येऊ. इथं काय केलं होतं, आपण मागणी केली होती मराठा आणि कुणबी मंत्रालय स्वतंत्र स्थापन करायचं. इथं काय घोळ घालून ठेवलाय, मान्यता मुख्यमंत्र्यांनी दिली, आरक्षण शब्द आहे, आरक्षण शब्द काढावा लागत. ते तुम्ही विखे हा, पाटलांना हा. तुम्हाला पण सांगितलं आम्ही त्याविषयी आणि मेसेज पण करून टाकला होता की त्यात आपल्याला ते मराठा आणि कुणबी सेपरेट मंत्रालय पाहिजे, म्हणजे जेणेकरून मराठा समाजाचे प्रश्न सोडवायला ही होणार नाही. आरक्षण म्हणल्याच्या नंतर ती वेगळा विषय होतो. त्याच्यामुळे काय होईल? आरक्षण मराठा आरक्षण कक्ष म्हणल्यावर तो विषयच होत नाही, डायरेक्ट तो दुसरीकडे चाललाय. आरक्षण शब्दाचा तिथं काही संबंध नाही त्यांच्यामध्ये. तुम्ही मात्र ती बदल करा तेवढा, तो पण घेऊन टाका. ईडब्ल्यूचे तर सगळेच घ्यायचे म्हणून सांगितले तुम्ही. 2014 पासूनचे सगळेच एकदाच विषय संपवा बरं. होय, देऊ होय. 2014 पासून एकदा ECBCचं गेलं तर मध्ये ते, आपण त्या पोरांना- त्याच्यानंतर पोरांनी जर चुका केल्या तर घ्यायचं तर घ्या, नाही तर तिथून पुढे घेऊ नका, पण इथून पाठीमागचा सगळा राडा काढून टाका. म्हणजे महाराष्ट्रात एक असा संदेश जाईल की मराठ्यांचे जे पोरांची फसवणूक झाली इथून मागं किंवा जे निवड झाली ते आले नाहीत ना, आम्ही एकदाच राडा काढलाय त्यांचा, पुन्हा इथून पुढे सांगू नका असं म्हणलं तरी चालन बो. कारण इथून पाठीमागं झालेल्या काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमुळं पुन्हा आम्हाला ताण नाही होणार. एकदाच ईडब्ल्यूचे सगळे घेऊन टाका, हाय तेवढी बी, आणि ECBCचे पण काही ठेवू नका. आजपर्यंतचे 2014 पासूनचे आजपर्यंत एक पण ठेवू नका. तसं ते निर्देश दिलेत. त्यामुळे आम्हाला ते 15 दिवसात त्यात वेळ मागितल्यामुळे आम्हालाही बोलायला जागा नाही, आम्ही म्हणणार बी नाही. आणि विखे पाटलांनी बी त्यावेळी सांगितलं की हे आम्ही ह्या चर्चा इथं संपले ना 22 पासून सुरू करतोय. आता आपला तिसरा मुद्दा राहिला महत्वाचा, हे झाले 2 गॅजेटचं. हैदराबादच्या गॅजेटची SOP काढली, खाली कोणाकडेच नाहीये. आहे का आता प्रमाणपत्र गॅजेटनुसार देत आहे का तुम्ही? आत्ता म्हणतोय मी, बळच हे बसले म्हणून हा लहान नाही म्हणायचं. आज आहेत का म्हणतोय नाही देत, आज सुरू आहेत का गॅजेट प्रमाण? आणि मग भांबेरीची कम रोखून धरली? ते नका सांगू मला. आता इथं सूक्ष्म मोक्ष तुम्ही नाही म्हणायला पाहिजे होतं, कारण SOPच आली नाही यांची. हो, काल पण मी मागितली ना, दिली म्हणाले. ठीक आहे, 3 तारखेला मग हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र सुरू झाले, मग भांबेरीची कम नाही दिली? आंबड विचारा त्यांना कम नाही दिली. सर आंबडचं एक पण पेंडिंग आताच एसडी होते माझ्या. अरे मी म्हणतो भांबेरीचं आहे का कोणी? काल दादांनी पण ते दोन्ही- काल भांबेरीचे लोक आले तर माझ्याकडे. हे बघा मी कमून सांगतोय, मला खरं खोटं तुमच्यावर नाही करायचं. तुम्ही आले म्हणून दबाव टाकणारातला मी तसल्यातला मोडतच नाही मी. असेल तर सर आजच म्हणजे ते आता येतं- त्यांचं म्हणणं आहे आणखीन SOP आम्हाला आली नाही, इश्यू झालेला. संभाजीनगरला काल आपण फोन करू. मग अर्ज सुरू करायचे का? हो हो हो, सर. आतापर्यंत 628 अर्ज आले. नाही नाही, राज्यात सांगायचं का मग आम्ही ते अर्ज व्हायरल करायचा का? तुम्ही दिलेला हे अर्ज व्हायरल करायचा का? 100%. ते आपण संभाजीनगर बजेट कार्यालयाने एसओपी तयार पण केली आपल्याला कळलं पाहिजे कुठे अडचण आहे. आणि शासनाकडून मंजुरी घेऊन आपण ते पाठवली. आपल्याला कळलं पाहिजे नाही नाही, म्हणूनच मी काल त्यांना काय पहिला प्रश्न विचारला, तुम्ही 1 तारीख ते 20 तारीख 18 तारीख केलेले किती दिले ते सांगा. मग ते सांगितलं 728 अर्ज आले, 400 काहीतरी 478 दिले, 134 बाकी आहेत. 134 का बाकी आहेत तर ते म्हणाले त्याचं process चालू आहे. मराठा समाजाला राज्यभरात मराठवाड्यातल्या सांगतो, सरकारनं नवीन SOP नुसार हे अर्ज बनवलाय. या अर्जानुसार मराठवाड्यातल्या सगळ्या लोकांनी उद्यापासून अर्ज हैदराबाद गॅजेटच्या निर्णयानुसार द्यायला सुरुवात करा.
ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्या भावकीत निघलेल्या आडनावाच्या नोंदी असल्या, मराठवाड्यात माणसं इकडे तिकडे गेलेले आहेत बरं का राहायला. ते चालेल. हा. म्हणजे ते कुणी धाराशिवला राहायला गेलाय तर धाराशिवचा संभाजीनगरला गेला, लातूरला गेलाय. शेजारच्या जिल्ह्यांमध्ये. हा. तर मराठवाड्यातल्या आडनावाचे जिथं असतील त्यांना आता द्या. उदाहरणार्थ एखादा जगताप आहे, तो जगताप आता धाराशिवला आहे, पण तो आता राहायला गेलाय संभाजीनगरला उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं. कुणी संभाजीनगरचा आहे तो पुण्याला गेलाय, कुणी संभाजीनगरचा नांदेडला गेलाय, हिंगोली परभणीत गेलाय, लातूरला गेलाय, बीडला गेलाय, जालन्यात गेलाय. तर मराठवाड्यातले माझ्या सगळ्या बांधवांना मला सांगणं, मी लाडसाहेबांसमोर सांगतोय, त्यांनी सांगितलं अर्ज करायचं. मी त्यांना विचारल्याशिवाय करायला सांगणार नव्हतो. मी हे मराठा समाजाला सांगितलं होतं, पण आज जाहीरपणाने सांगतो, आम्ही सुद्धा आपल्या सोशल मीडियावरती सगळे व्हायरल करणार आहेत. यानुसार अर्ज करायला सुरुवात करा, आणि ज्यांच्याकडे नोंदी नसतील त्यांनी शपथपत्र पण याच्यात दिलंय, ते शपथपत्र घेऊन त्या आधारे अर्ज करा. मग तिथून पुढे सांगूयात आपण सुद्धा की निघाले नाहीत म्हणून. आधीच आपण पण म्हणू शकत नाहीत की हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र निघाले नाही असं म्हणू शकत नाही. हे मराठा समाजाने समजून घ्यावं. ही सुरुवात उद्यापासून आता करा, म्हणजे हा प्रश्न आता हैदराबादचा मार्गी लागलायच. याचा अर्थ असाच आहे, आता USP नुसार आणि अर्जानुसार तुम्ही कुणबी प्रमाणपत्र द्यायला, म्हणजे हा विषय मार्गी लागला. आता विषय सातारा संस्थांचा चालला होता आपला, तर त्यांनी सांगितलं की आता आम्ही ते मागून घेतलंय आणि अभ्यासाला चालवलंय. कोल्हापूरचं आपल्याकडनं आज मी घेऊन ठीक, कोल्हापूरचं पण ते मार्गी लागतंय. आपण जे छत्रपतींकडनं जे घेतलं हा. त्याचं मला कागदपत्र तुम्ही दिले, मग मी ते 23च्या बैठकीत ठेवतो. म्हणजे आज 3 विषय मार्गी लागले असं मी समजतो. आज पहिला म्हणजे सरकारनं आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी, विखे पाटलांनी आणि मध्यस्थी लाडभवनी केली. मला वाटतं ही गोड जे म्हणलं जातं ना, ही गोड शेवटपर्यंत जावा. त्रास होणार आहे, हे पण लक्षात असू द्या, त्रास होणार आहे. तुमचं ते क्षेत्र वेगळं होतं, हे क्षेत्र वेगळं आहे, पण एक मन आहे पूर्वीची. बिनकामाच्या लोकात वेळ बर्बाद करायचा नाही, अशी एक श्रीमंतात मन आहे. आपल्या लेवलच्या लोकात आपण वेळ द्यायचा, वेळ बर्बाद नाही करायचा. आणि मी नेमकं त्याच्या उलट करतोय. मी गरीब लोकात टाइम देतो, तिथं वेळ बर्बाद करतो, कारण मोठा करणाराच ते वे तुम्हाला, आम्हाला सगळ्याला. ती मन तुम्हाला मोडायची. आपण म्हणतो ना, तुम्हालाही कोणी म्हणत असतं काय पळवतो रे, त्यांच्यात पुढे टाइम वेस्ट करतो रे, म्हणजे एक चर्चा असते ती. पण खरे हेच देव असते गरीब, यांच्यात जितकं जातो ना लगेच ह्याच लोकात खरं देव पण असतं गरीबात. त्याच्यामुळं तुम्हाला हे आता लय त्रास होणार आहे, मध्यस्थीचा त्रास एवढा होणार आहे तुम्हाला. नाही झाला फुकट निवडून आलात तुम्ही, हसतात काय, ही खूप त्रास होणार आहे. ते एकदाच मध्ये पडले होते म्हणून म्हणतो, ते दुसऱ्या बारे म्हणले मला नको रो, ते तुम्ही ते तुमचं लफड. कारण हे लय यातना आहेत, ह्या लय यातना आहेत. ह्या जर भोगल्या ना, कुठलची कुठं जाता तुम्ही सुद्धा. हो, माझं एकच म्हणणं आहे यामध्ये, या गरीबाला देव मानूनच मी इकडे आलो, म्हणून आपण समाजाला मानून आलो, आणि त्यासाठी माझा अतोनात प्रयत्न आहे, आणि माझ्या प्रयत्नात मी कुठे कमी पडलो नाही, हे दादा देखील मान्य करतात. 3 विषय झालेत. पहिला की ओबीसीच्या सवलती सरकारनं दिल्यात, त्यात त्यांनी सांगितलं आम्ही फीस भरल्या तरी वापस देऊ, आणि सोयी सुविधा 23 तारखेपर्यंत सुरू होत्या. म्हणजे एक विषय क्लिअर मार्ग निघाला. आपला सगळ्यात महत्वाचा होता हैदराबाद गॅझेटचा, कारण गॅझेटच्या संख्येनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. तर त्यांनी सांगितलं उद्यापासून अर्ज करा, कुठेही रोखले जाणार नाहीत. माझं लाडभाऊ तुम्हाला सांगणं आहे, मी आता हे शेवटचा शब्द बोलतोय, म्हणजे या विषयात फक्त मला संख्येनुसार, हैदराबाद गॅझेटच्या संख्येनुसार मराठवाड्यात प्रमाणपत्र पाहिजे. तुम्ही तर ते दिले नाही तर 29 ऑगस्टला 3 वर्षे आंदोलनाला पूर्ण होत आहे. एवढी मोठी लढाई दीर्घकाळ कधीच राज्यात आणि देशात चाललेली नाहीये. मला 29 ऑगस्टच्या आत काहीच राहिलेलं नाही पाहिजे राज्यातले. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र, तुम्हाला बोलून घेऊन असं बोलायला नाही लागलो मी. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र, त्याच्या व्हॅलिडिटी 29 ऑगस्टच्या आत काही राहिलं नाही पाहिजे, कारण आमचा हक्काच आहे. आम्हाला पेरू द्या आमचा रान, आम्हाला तळतळू नका, आमचा आता संयम बी ढळून देऊ नका, काहीच नका. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतोय. 29 ऑगस्ट शब्द वापरला मी, लहान सहान नाहीये दिवस.
कारण जून, जुलै आणि ऑगस्ट 29 म्हणल्यावर 3 महिने आहेत. याच्या आत मला 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र, आत म्हणतोय प्रमाणपत्र, त्याच्या व्हॅलिडिटी पाहिजेत. हैदराबाद गॅजेटनुसार ज्या गॅजेटमध्ये संख्या आहेत त्या संख्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात काय संख्या आहे ते तुम्ही ठरवा. आता मी सांगून दमून गेलोय. आता हे तुम्हाला फक्त घरचा म्हणून सांगायला लागलो मी आता, की त्यानुसार मला जिल्ह्यात जेवढे तेवढे प्रमाणपत्र द्यायचे सांगा. सातारा संस्थांचा JR काढा लवकर. हे 2-3 विषय जे आहेत आणि केसेसचे हे जर झाले नाही तर मी शेवटचं आमरण उपोषण करणार 29 ऑगस्टला. माझा नाविलाज आहे. मी तुम्हाला कोणालाही येऊ देणार नाही. मी थकून गेलो. माझं शरीर बी दमदारी नाही. बघा, मी काल दुपारी सुद्धा सलाईन घेतल्या. इतकं माझं शरीर कामातून गेलंय ना, सलाईन लागणार म्हणून आता हाताला दंडाला लावा लागलेत माझ्या दंडाला लावा लागले आता इकडं कुठं लागणार म्हणून. मी तुम्हाला खरं सांगतो, मला माझ्यात लढायची पण क्षमता नाही राहिली. इतकं माझं शरीर खचून गेलंय. मी शेवटचं टेकणार आहे आता त्या दिवशी. कारण 3 वर्ष पूर्ण होते. माझी ऐकण्याची क्षमता नाही राहिली सरकारचं बी. मला तुम्हाला बोलायचं पण नाहीये. मला तुम्हाला नाव बी नाही ठेवायचं. ना शिंदे साहेबाला ठेवायचंय, ना अजितदादांना ठेवायचं, ना तुम्हाला ठेवायचं, ना फडणवीस साहेबाला ठेवायचं, ना विखे पाटलाला. मी आता हे शेवटचं 29 ऑगस्टला फायनल उपोषण आंदोलन करणार आहे. त्याच्यात जे व्हायचं असेल ते होईल. नसता त्याच्यात तुम्ही मात्र मराठ्यांच्या लेकराच्या डोळ्याचे अश्रू पुसा. नसता मला सहनच होत नाही. आता हे अधिकारी लाबाडकी करतात का कोण करतात मला काहीच माहित नाही. मला काहीच कळत नाही. तुम्हाला जर माझा बळीच पाहिजे असेल ना, तुम्ही 29 ऑगस्टला घेऊन टाका. मला नाही सहन होत. आता मी तळतळीने बोलतोय तुमच्याकडे, तळमळीने बोलतो. माझं शरीर दम धरायला तयार नाही. आणि मला ह्या समाजाचं काय दुःख सहन व्हायला नाही. माझ्या समाजाचं कोणी वाटून घेतो. आम्हाला नुसतं मंत्रिमंडळ द्यायचंय तर काय राव विरोध चाललाय तिथं मंत्र्याचा, त्या ओबीसीच्या 2-3. तुम्हाला ओबीसी मंत्रालय दिलं राव. मला माहित होत नाही असं थोडं आहे. मराठ्याला काय करायचं म्हणजे ओबीसी मंत्रालयाचं, त्यांना आहे ना उपसमिती. मग तुम्हाला नाही का बावनकुळे साहेबाच्या अध्यक्षतेखाली उपसमिती? का जाळता यार तुम्ही? तुम्हाला काय घ्यायचं घ्या. तुम्हाला हजारो करोड रुपये घ्या ना. आम्ही कोण नाही म्हणतो. माझ्या लेकराला का रोखता तुम्ही? आम्हाला नाही का अधिकार प्राप्त? त्यामुळे मला ना माझी लढायची सुद्धा क्षमता नाही राहिली. आता पश्चिम महाराष्ट्रात गेलो मी. आता काय लोकांनी मला प्रेम दिलं राव. त्या सांगा मला 35,000 नोंदी नाही घालत कराडच्या कम रोखून धरल्या. कमवून सांगा, द्या उत्तर मला त्याचं. मी संतोष पाटील साहेबाला बोललो, कलेक्टर साहेबाला, मॅडमला बोललो, विभागीय आयुक्तांना, देतो उद्या. 8 दिवस उलटून गेले. कधी का देणार नाहीत राव तुम्ही? आमचे ऍडमिशन येत राव. ते आता औषधाचे लोक आलेत. कुठे रे? चाकूरचे, लातूर. 7 महिने झाले हो, नोंदी सापडले. दाखवू द्या, बघू द्या, लाड बोल बघू द्या. मी किती तळमळीन करतोय का, मी सरकारला कमवून बोलतोय का मुद्दाम बोलतोय? मुडीच येत राव. या मुडीच्या तरी द्या ना. मुडी लिपीच्या तरी देणार राव तुम्ही. कशाला लोक मारता राव? मुडी लिपीच्या व्हॉट्सअप कर आहे ना मुडी लिपी. काय करतो राव तहसीलदार देव? काय करतोय ते कलेक्टर? हा, तुम्ही आमचा 7-12 नाही समजा. एक आम्हाला चमच्याभर माती देऊ नका. चमच्याभर देऊ नका आम्हाला. दुसऱ्याची ओबीसीच्या अजिबात आमचा त्यांचं एवढं सुद्धा काढू नको आम्हाला. हे आमच्या नोंदी तर देणार ना तुम्ही आम्हाला? का हे भाषा येते का आम्हाला लिहिता? सांगा तुम्ही. आम्ही लिहिलं घे. कमून अन्याय करता राव आमच्यावरती. स्वामींना फोन लावा. यांच्या समोर स्वामीला फोन लावा. RDC ला बीडच्या अपलोड केल्या का रे त्या? सांगा मला कम नाही अपलोड केल्या. मी आणखीन बावनकुळे साहेबाला मीडियात घेतलं नाही बरं का. इमानदार माणूस आहे तो, काम करतोय म्हणून. त्यांनी फोन करून सांगितलंय ते अपलोड केल्या, नोंदी उडवा म्हणून. काय राव तुम्ही? तुमच्या भरोश्यावर मी गप्प बसलो त्या दिवशी. बावनकुळे साहेबांनी फोन लावला घेऊन टाक म्हणून. तर त्यांनी डबल फोन करून काय सांगितलं की ते म्हणे ते घे म्हणलेत, पण पुन्हा सांगितलं तसंच राहून दे म्हणून. म्हणजे बावनकुळे साहेब आमच्या मुळावर उठले का असं म्हणायचं? मग आता काय ह्या मुडी लिपी? हा, आम्ही लिहायला करा. आम्हाला येत आहे का मुडी लिपी लिहिता? काय बीडचं काय चाललंय? कशामुळं बरं? हे नोंदी साहेब लाडभाऊ, ह्या नोंदी 5-7 आहेत. 5-7 आहेत. घर आहेत 200. अंबुरे आडनावाचे 200 माणसं आहेत. 1700 त्या गावात. केलं 1700 लेकराचं वाटलं आमच्या तुम्ही? का तुम्हाला सरकारमधला ना आमच्यात तुम्हाला नक्की दंगल लावायची का अधिकाऱ्याला? किंवा देवेंद्र फडणवीस साहेब जर प्रेम दाखवत असले मराठ्यावर, तुम्हाला दिसून द्यायचं नाही का? असं काही आहे का? मग आमचा उपसमितीचा अध्यक्ष विखे पाटील साहेबांनी कोणत्या ओबीसीची नोंद उडा म्हणून सांगितली? का असं वागायला लागले मग बावनकुळे साहेब? बावनकुळे साहेबाला साहेबच म्हणतो मी आणखीन.
कारण त्यांनी 2-3 कामं समाजातले चांगले केले.